हाच माझा ग्राहक आहे हे कसं समजायचं? ग्राहक म्हणजे कोणी आपल्याला माहिती आहे का? तर 10 ते 12,000 रुपये पगार देतात. दुर्दैवाने ही फार छोटी रक्कम आहे आजच्या घडी. आज दंडे ब्रँडमध्ये तुम्ही म्हणालात की 180 कर्मचारी आहेत. तुम्हाला ह्याच्याबद्दल कधी चॅलेंजेस आलेत का? मॅडम, भारतामध्ये कर्मचाऱ्यांनी मिळणार तर कुठे मिळणार? आपला वाढदिवस साजरा करायला आपण 10,000 खर्च करतो, पण त्या दुकानाचा वाढदिवस आपण कधी साजरा केला? ज्यांना ज्वेलरी व्यवसायामध्ये सुरू करायचं आहे तर अशांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन करायचं? ज्वेलरी इंडस्ट्रीमधलं असंच एक मोठं व्यक्तिमत्व, नाशिक येथील सुप्रसिद्ध ब्रँड अनिल दंडे सर आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार मंडळी. SD कन्सल्टंटचे ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये अजून एक पुढचा पाऊल. सोनेरी नामा या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये रिटेल ज्वेलरी क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ व्यक्तिमत्वांची आपण भेट घेणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि आपण आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवणार आहोत. आज आपल्या पॉडकास्टमध्ये असंच एक मोठं व्यक्तिमत्व, ज्वेलरी इंडस्ट्रीमधलं, पश्चिम भारतामधलं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे. नाशिक येथील सुप्रसिद्ध ब्रँड गोविंद दंडे अँड सन्स याचे सर्वेसर्वा श्रीयुत अनिल दंडे सर आज आपल्याबरोबर आहेत. 1980 पासून सरांनी ह्या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि त्यांनी आता 1-2 वर्षभरामध्ये हा ब्रँड शतकपूर्तीकडे वाटचाल करतो आहे. या 100 वर्षांच्या पूर्ण जर्नीमध्ये सरांनी ब्रँडला मोठं करण्यासाठी अनिल सरांचा फार मोठा असा वाटा आहे. आज आपण सरांशी चर्चा करून जाणून घेऊयात की तुम्हाला सुद्धा तुमचा ब्रँड जर पुढे घेऊन जायचा असेल तर अशा काय गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे, काय सांभाळणं गरजेचं आहे आणि तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्हाला तुमची मानसिकता सुद्धा कशी बदलावी लागणार आहे. तर सुरू करूयात आपण आजचा पॉडकास्ट. नमस्कार सर, आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. सर, फार छान वाटते तुमच्याबरोबर भेट होतीये, बोलते आणि मला असं खात्री आहे की आजच्या पूर्ण पॉडकास्टमध्ये आपल्या ज्वेलरी इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच ज्वेलर्सना खूप काही इनपुट्स मिळणार आहेत. तर मी डायरेक्ट आपल्या चर्चेला सुरुवात करत आहे. सर, दंडे ब्रँड्सला आता जवळपास 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण 1980 पासून ह्याच्यामध्ये आला. ह्या पूर्ण 80 पासून तुम्ही असं काय ह्या बिझनेसमध्ये पाहिलं की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं तुम्ही दंडे ब्रँडला एवढा मोठा डेव्हलप करत गेलात? नमस्कार. सुरुवातीपासून सांगायचं झालं तर 1927 साली ह्या व्यवसायाची आम्ही स्थापना केली. 1927 साली माझ्या आजोबांनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रंगवली होती. त्याच्यानंतर माझे वडील आणि माझे काका या व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि 1927 ते 1932पर्यंत हा व्यवसाय हा अमरावतीमध्ये चालत होता. त्याच्यानंतर नाशिकमध्ये माझे आजोबा स्थिर स्थावर झाल्यावर प्रकृती कारणास्तव त्यांना नाशिकमध्ये जायला सांगण्यात आलं होतं. तर इथे आल्यावर चांगलं वाटायला लागलं, बरी वाटली तब्येत, म्हणून त्यांनी काय करायचं म्हणून हा व्यवसाय सुरू केला आणि आज मी तुमच्यासमोर बसलो आहे. माझं खरं तर या व्यवसायातलं तर 3रं जनरेशन आहे आणि पुढचं जनरेशन माझ्यासोबत आहे, माझा पुतण्या योगेश्वर. मी माझा ह्या व्यवसायामध्ये आलो 1980 साली. खरं तर सोने चांदीच्या व्यवसायाला हा 1980 ते 1979 ह्या दरम्यान खरी सुरुवात झाली, कारण त्या दरम्यान मधु दंडवतेंनी अर्थमंत्री असताना गोल्ड कंट्रोल ॲक्ट ॲबॉलिश केला. VP सिंगचं सरकार आलं आणि गोल्ड हे मुक्त व्यापारासाठी उपलब्ध झालं. खऱ्या अर्थाने झालं तर तेव्हा आपले हातपाय मोकळे झाले आणि मी माझ्या काळामध्ये एक्साईज आणि प्रचंड मोठ्या किचकट अशा कर तरतुदींमुळे बांधला गेलेला हा व्यवसाय होता. एकदा मुक्त हस्तानी आणि मुक्त वातावरणामध्ये आम्ही जेव्हा काम करायला लागलो तेव्हा हे लक्षात आलं की ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज होतं त्यावेळेस ते भावाचं, म्हणजे रेट्सचं. त्यावेळेस रेट मी आलो तेव्हा होता 1800 रुपये तोळा आणि भांडवल कमी होतं, जागा कमी होतं, व्यवसायातले ग्राहक कमी होते, व्यवसायाला आम्हाला माल पुरवणारे लोक कमी होते, सगळं कमी असं होतं. 1980 ते 2025 हा 45 वर्षाचा काळ. तर त्याचे जर आपण 4 डेकेटमध्ये तुकडे केले आपण तर तसे साधारणतः 10-10 वर्षाचे जर आपण भाग केले तर 80 ते 90 हा सगळा मेहनतीचा काळ होता. 80 ते 90 या काळामध्ये आम्ही फक्त मेहनत करत होतो की कस्टमर माझ्याकडे कसं येईल. त्या काळामध्ये नाशिकमध्ये फक्त 10 ते 15 दुकानं होते, त्यातली 2 दुकानं आमचे नाशिक रोडमध्ये होते, माझ्या काकांचं आणि माझं. त्यावेळेस प्रत्येक ग्राहकासाठी स्ट्रगल करावं लागायचं, मेहनत करावी लागायची.
त्याच्यानंतर येतो 90 ते 2000चा काळ. हा परिवर्तनाचा काळ होता. परिवर्तन होत होती, नवीन नवीन शोध लागत होते. मनमोहन सिंग अर्थमंत्री झाल्यावरती नवीन सुधारणा आल्या, नवीन मुक्तपणा आला आणि अजून व्यवसायाला बूश मिळायला लागला. बँका सोन्यासाठी कर्ज द्यायला लागली, व्यवसायासाठी कर्ज मिळू लागलं. त्याच्यामुळे आम्ही व्यवसायामध्ये सुधारणा केली, नवीन फर्निचर केलं, नवीन जागा घेतल्या आणि 1997 साली आम्ही आमचं स्वतःच्या जागेमध्ये पदार्पण करून 1,500 स्क्वेअर फुटाचं दुकान टाकलं. त्याच्यानंतर पुढच्या 10च वर्षामध्ये आम्ही 2006ला बाजारपेठेतनं बाहेर येऊन हायवेला दत्त मंदिर चौकामध्ये दुकान टाकलं आणि तिथे आज आम्ही आहोत ते 10,000 स्क्वेअर फुटाच्या दुकानामध्ये नाशिक रोडची ब्रँच म्हणून. काळ मोठ्या वेगाने बदलत होता. 2012 नंतर अजून बदल होत गेले, 2015 नंतर अजून बदल झाले आणि खरा जो आहे तो तिसऱ्या डेकेटमध्ये म्हणजे 2010 ते 2020मध्ये झालेले बदल हे सगळ्यात महत्त्वाचे बदल आहेत. त्यावेळेस सोन्याचे भाव वाढले, पैशाची उपलब्धता वाढली, गिऱ्हाईकांची उपलब्धता वाढली आणि त्याच्यानंतर हा व्यवसायाला खरा बहार आला. तर 100 वर्षाच्या काळामध्ये 70 वर्ष ही फक्त तपश्चर्येची होती आणि पुढची 27 वर्ष हे आम्ही फक्त आता मेहनत करून हा ब्रँड नावारूपाला आणला आहे. पुढे जाऊन सांगायचं झालं तर 2021 नंतर सिन्नर, संगमनेर आणि हेड ऑफिस हे जे मेन कॉर्पोरेट ऑफिस आहे इथे ह्या डेव्हलपमेंट झाल्या आणि आता याच्या पुढच्या वर्षामध्ये आम्ही नाशिक सिटीमध्ये एक ब्रँच करणार आहोत. तर या संपूर्ण काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचे बदल झाले ते जनरेशनमध्ये, ग्राहकांमध्ये, व्यवसायामध्ये. अर्थातच भाव वाढल्यामुळे टर्नओव्हरमध्ये पण बदल झाले आणि खरं बदल झाला आहे तो आपल्या मानसिकतेत. जो मानसिकतेत बदल करेल त्याचा व्यवसाय बदलायला वेळ लागणार नाही. मी तर दोन्ही बाजूने असं म्हणेल की मानसिकता जर तुमची खराब असेल तर व्यवसाय खराब होईल, मानसिकता चांगली असेल, बदलला अनुरूप असेल तर मला असं वाटतं की व्यवसाय फार सुंदर मोठा होऊ शकतो. आणि ब्रँड बनवायला तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं, आजच्या पिढीला बरोबर घेऊन चालणं, ग्राहकांचं ऐकायला शिकणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग मला वाटतो. सर, आत्ता आपण बोलताना ग्राहकांचा उल्लेख केला, तसं पाहता दंडे ब्रँड हा जो आहे पश्चिम भारतामधील जवळपास बेस्ट ब्रँड म्हणून पुरस्कार पण त्याला मिळालेला आहे. आणि मी जे अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास वर्षाला तुमच्याकडे नवीन 60,000 ग्राहक जोडले जातात. आता कोणत्याही बिझनेसमध्ये ग्राहक हा देवता असतो असंच आपण ठरतो, तसंच आपल्या ज्वेलरी बिझनेसमध्ये पण आहे. पण व्यावसायिकांनी हाच माझा ग्राहक आहे हे कसं समजायचं? तुम्ही आता जो प्रश्न विचारला तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कोणताही व्यवसाय हा ग्राहकाला बेस धरूनच केला जातो. बरोबर. आपण काय म्हणतो की ग्राहक हा सर्वोपरी आहे, ग्राहक हा देव आहे, ग्राहक हा राजा आहे. परंतु आपण प्रत्येक व्यवसायाकडे बघितलं तर आपण ग्राहकाशी तसं वागतो का? आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन, ग्राहक म्हणजे कोणी आपल्याला माहिती आहे का? आपल्याला ग्राहकाची व्याख्या माहिती आहे का? बरोबर. आणि एखादा फूलवाला असू दे किंवा एखादा सोन्या चांदीचा व्यापारी असू दे किंवा अजून एखादा कन्स्ट्रक्शन करणारा व्यापारी असू दे किंवा एखादा एक्सपोर्ट करणारा असू दे, ह्या सगळ्यांना ग्राहकाची व्याख्या माहिती पाहिजे. बरोबर. तर ग्राहक कोण आहे माझा? माझ्याकडे येतो, माझ्या दुकानामध्ये मला पैसे देतो आणि मी त्याला वस्तू देतो. आपण म्हणतो व्यापार झाला. बरोबर. याला व्यापार म्हणायचं का? हा एक मोठा प्रश्न आहे की व्यापार म्हणजे काय. पहिले ग्राहक म्हणजे काय हे समजून घेऊया. की ग्राहक हा तुम्ही काउंटरच्या पलीकडे उभं राहिला, तो फॅमिलीबरोबर आला, एक तोळा सोनं घेतलं माझ्याकडनं, त्यांनी मला 1,25,000 रुपये दिले, मी त्याला पिशवी दिली, डबी दिली, चहा पाजला, तर ग्राहक झाला का? तर आपण डिटेलमध्ये असा विचार केला तर ग्राहकाचा हा एक भाग आहे. ओके. तर ग्राहक नंबर 1 आपण असं म्हणूया याला की हा ग्राहक नंबर 1 आहे. परंतु काउंटरच्या आतमध्ये उभ्या राहणारा हा ग्राहक नंबर 2 आहे. ग्राहक हा ओळखायला शिकला म्हणजे ग्राहकाची व्याख्या काय, मी जसं म्हणतो ही द कस्टमर. तर कस्टमर नंबर 2 हा ग्राहक काउंटरच्या आत उभा आहे. जो कस्टमर नंबर 2 आहे, कस्टमर नंबर 2 हा कस्टमर नंबर 1ची काळजी घेतोय. तर कस्टमर नंबर 1ची काळजी घेणारा कस्टमर नंबर 2 आहे. तर तुम्ही कस्टमर नंबर 2 कडे किती लक्ष देता? कस्टमर नंबर 2 जो आहे, कस्टमर नंबर 2च्या गरजा वेगळ्या आहेत. बरोबर. कस्टमर नंबर 2 काय म्हणतो, त्याला पगार व्यवस्थित द्या, तो वेळेवर द्या, बोनस द्या, तो वेळेवर द्या, त्याला लिव्ज द्या, त्याला जेवायची व्यवस्था चांगली करा, त्याला टॉयलेटची व्यवस्था चांगली करा, त्याला रिस्पेक्ट द्या.
त्याला युनिफॉर्म द्या, त्याचं टायमिंग व्यवस्थित ठेवा. आता ह्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा ज्या आहेत ना, ह्या त्याच्या फॅमिलीशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे ना तो येतो, तो आपल्याकडे तो कस्टमर नंबर 2 त्याच्या फॅमिलीसाठी येतो. त्याची फॅमिली डिस्टर्ब होत असेल तर तुम्हाला कस्टमर नंबर 2 तुम्हाला सॅटिस्फाईड ठेवता येणार नाही, समाधानी ठेवता येणार नाही. ऑफकोर्स तुम्ही जर कस्टमर नंबर 2 सॅटिस्फाईड नाही ठेवला तर कस्टमर नंबर 1ला तो सॅटिस्फाईडच करू शकतो. अगदी बरोबर आहे. आता त्याच्याही पुढे जाऊ, अजून एक कस्टमर एक आपला आहे जो कस्टमर नंबर 3 आम्ही त्याला म्हणतो. अच्छा. की तो आपला व्हेंडर आहे. खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचे कस्टमर आहोत. तर आम्ही आमची कन्सेप्ट बदलली, आम्ही त्यांना आमचं कस्टमर केलं. आता कस्टमर केल्यावर परत ही इज द किंग, ही इज द क्वीन, ही इज द, आपण त्याला एवढी महत्त्व देतो. मग त्याला मी जेव्हा किंग केलं तर ह्या कस्टमर नंबर 3च्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत. अच्छा. तर या कस्टमर नंबर 3च्या रिक्वायरमेंट आहे की त्याला पेमेंट व्यवस्थित करा आणि त्याचे फोन उचला. या व्यवसायामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट की त्यांनी एकदा तुम्हाला वस्तू दिली की त्याचे फोन उचलणं बंद करतात, त्याला निग्लेक्ट करतात, त्याचे फोन नो करतात. अच्छा. आणि त्याला जर कमिटमेंट असेल त्याचं तुमचं की बॉ 5 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात जे पण तुमचं ॲग्रीमेंट असेल त्यानुसार त्याच्या 1 दिवस आधी तरी त्याचं पेमेंट झालं पाहिजे. बरोबर आहे. आपल्याकडे सर्वसाधारणपणे असं म्हणता येणार नाही, पण अशी एक प्रॅक्टिस आहे की त्याला गृहीत धरतो आपण, कुठे जाणार आहे याची वस्तू माझ्याकडे, आणि त्याला हा रिस्पेक्ट न दिल्यामुळे हा कस्टमर नंबर 3 नाराज होतो. बरोबर आहे. आता कस्टमर नंबर 3 नाराज झाला तर त्याचा इफेक्ट 1 वर कसा होतो बघा. जर समजा एखादी ऑर्डर आली त्याला तुम्ही दिली तर तो म्हणतो काय उपयोग आहे, या व्यापाऱ्याचं पेमेंटच येत नाही, दिवस अवकाश. बरोबर आहे. मग त्याचं लग्न असतं कस्टमर नंबर 1चं, तो 2ला म्हणतो माझ्या ऑर्डरचं काय झालं, 3ला फोन करतो. आता होतं काय की 3 काहीच करत नाही, तो तुम्हाला पेमेंट येत नाही. खूप गोंधळ झाल्यावर तो सुरू करतो काम, तोपर्यंत याचा सगळा मूड निघून गेलेला असतो, कस्टमरने ऑर्डर कॅन्सल केलेली असते. अशा पार्श्वभूमीवर तुम्ही कोणाकडे लक्ष दिलं पाहिजे, ते कस्टमर नंबर 1 हा सगळ्यात शेवटचा आहे, जो मी त्याला 1 नंबर म्हटलंय. बरोबर आहे. की त्याला ट्रीट करणारा नंबर 2, त्याला ट्रीट करणारा नंबर 3, याची जर तुम्ही चेन केली, एक जरी चेन वीक असेल तर तुमचा व्यवसाय धाराशायी होतो. बरोबर आहे. तुम्हाला कस्टमर कोण हे समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. आज अशा परिस्थितीमध्ये एक बँक आहे, मला नाव नाही घेता येत, ती खूप मोठी जाहिरात देते. आम्ही अशी स्कीम चालू केली, तशी स्कीम चालू केली. या कस्टमर येतं बँकेमध्ये आणि सांगतं की मला अशा स्कीम प्रमाणे तुमचं लोन घ्यायचं आहे. तो जो कस्टमर नंबर 2 बसलेला आहे तो अशी काही स्कीमच आलेली नाही, आमच्यापर्यंत काही आलेलं नाही परिपत्रकात. आता तुम्ही विचार करा, हा जो कस्टमर आहे ही जाहिरात द्यायची घाई का? तुम्ही त्याला 2 नंबरला तयार केलंय का, त्याला प्रशिक्षण दिलंय का? हेच मी माझ्या बाबतीतही म्हणेल, हेच मी कोणत्याही व्यवसायाच्या बाबतीत म्हणेल. हा 2 नंबरचा कस्टमर तुमचा बॅकबोन आहे. लक्षात घ्या की 1 नंबरच्या कस्टमरची केअर 2 नंबर घेणार आहे, तर 2 नंबरची कस्टमरशी तुमचा संवाद असला पाहिजे. आता जर वाद असेल तर तो संवादात परिवर्तन केलं पाहिजे. तो विसंवादात गेलं तर रिव्हेंज घेतला जातो. ओके. आणि तो डायरेक्ट तुमच्याशी नसतो, तो डायरेक्ट व्यवसायाशी असतो. बरोबर. त्याच्यामुळे आता हा जो 2 नंबरचा कस्टमर आहे त्याच्यासाठी काय काय करावं लागेल. मी जसं म्हटलं, त्याचा वेळेवर पगार द्या, त्याला वेळेवर बोनस द्या, त्याला रिस्पेक्ट द्या, त्याच्या लिव्हज व्यवस्थित द्या, आणि एवढं सगळं करत असताना त्याला खूप आदराने वागवलं पाहिजे तुम्ही, आणि त्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याच त्याला दिल्या पाहिजे. आपल्याकडे होतं काय की बुवा एखादा सेल्समन असेल तर त्याला लगेच सांगता, जा रे बाबा घरी माझ्या मुलाला घेऊन ये. ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे की त्याला त्याचं काम सोडून दुसरीकडे जागलं तर त्याचा जो फोकस आहे तो चुकतो. मग तो म्हणतो की मी याच्यासाठी आहे का इथे. हा जो भाग आहे, हा भाग आम्ही सांभाळणं फार गरजेचं आहे. कारण मी जेव्हा कस्टमर म्हणतो त्याला, आता मी या माझ्या सेल्समनला जेव्हा कस्टमर केलंय तेव्हा मला त्याच्याप्रती प्रचंड रिस्पेक्ट आहे. बरोबर आहे. सर्वसाधारणपणे व्यापारामध्ये कस्टमरला म्हणजे या नंबर 2च्या कस्टमरला किंवा कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार हा खर्चात टाकला जातो. आम्ही तो इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकतो. क्या बात आहे. कस्टमरवर केलेली इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला परतावा देते. बरोबर आहे. आणि कस्टमरवर केलेला खर्च तो तुमचा खर्च म्हणून जातो, तो त्याचा तुम्हाला लॉस होतो. खर्च आणि इन्व्हेस्टमेंट याच्यात फरक आहे. महत्त्वाचा मुद्दा. तर तुम्हाला बेसिकली मानसिकता ती बदलायला पाहिजे की हा कस्टमर तुमचा काय करतो. आता हा जो कस्टमर नंबर 2 आहे हा 3लाही सांभाळतो आणि 1लाही सांभाळतो. एक्झॅक्टली. अगदी. हो. आणि मी जेव्हा तुमच्याशी बोलतोय तेव्हा माझ्याकडे 180 लोक माझ्यासाठी काम करतायत. बरोबर आहे. हो. नाही तर मी तुमच्याशी बोलू नसतो शकलो. तर हा जो कस्टमर नंबर 2 आहे हा खूप मोठा आहे, आणि ज्यांना
जे लोक ह्या कस्टमरकडे लक्ष देतील त्यांचा व्यवसाय एवढा मोठा होईल. कारण व्यवसाय मोठा करणारी ही नंबर 2ची लोक आहेत. अच्छा. आणि ही जी कर्मचारी ती मोठी, मग यांना काय द्यायला पाहिजे तर यांना बेसिकली रिस्पेक्ट द्या, चांगले पगार द्या. आज मी बहुतांश ठिकाणी पाहिलं तर 10,000 ते 12,000 रुपये पगार देतात. दुर्दैवाने ही फार छोटी रक्कम आहे आजच्या घडीत. असं नको व्हायला. कमीत कमी आजच्या दिवसाला मिनिमम 18,500चा गव्हर्नमेंटचा क्रायटेरिया आहे. बरोबर आहे. आणि आपण हे पैसे वाचून काय करणार आहोत हेच मला समजत नाही. म्हणजे माणूस जेव्हा म्हणतो की माझा खर्च वाचवायचा आणि दुसरीकडे आपण आपल्याच वाढदिवसासाठी हजारो रुपये खर्च करतो, तर हे लोक हे जी कर्मचारी हे आपल्याकडे लक्ष देत असतात. किंबहुना या कर्मचाऱ्यांना आपल्यापेक्षा आपण जास्त माहीत असतो त्यांना. तर त्याच्यामुळे थोडं यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि कस्टमर नंबर 3 हा कायम सदैव तुम्हाला कोऑपरेटिव्ह असतो. त्याचं भांडवल आपण वापरत असतो ह्याचं भान कायम ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामुळे कस्टमर नंबर 1 आहे ना, हा सर्वात शेवटी असला तरी त्याची टेक केअर हा कस्टमर नंबर 2 करत असतो. बरोबर. त्याच्यामुळे हा जर्नी फार महत्त्वाचा आहे की कस्टमर कोण हे समजून घ्यायला पाहिजे. खरंच आहे. जसं तुम्ही आत्ता म्हणाला की कस्टमर 1, 2, 3 हे तुम्ही म्हटलं, तर 2 हा खरं तर मुख्य दुवा आहे असं आपण म्हणू शकतो. त्यालाही समाधानी ठेवा, 3 नंबरलाही ठेवा, 1 नंबर ॲटोमॅटिकली होऊनच जाईल त्याच्यामध्ये, असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. अगदीच बरोबर आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये आपण थोडासा कर्मचाऱ्यांचा पण उल्लेख केला आहे. तर हल्ली सर सगळेच जण म्हणतात की बिझनेसमध्ये सिस्टीम असावे, प्रोसेस असावेत, स्टाफचं ट्रेनिंग असावं, इन्सेंटिव्ह असावं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? असं आपल्याकडे काही आहे का? डेफिनेटली हे सगळं असावं. यालाच आपण म्हणतो की ऑर्गनाईज असावं. ओके. ह्या एकाच शब्दात आपण म्हणू की हे सगळं असणं म्हणजे ऑर्गनाईज असणं. अच्छा. किंवा तुम्ही एकत्रितपणे सुसंबंधित पद्धतीने व्यवहार करणं याला आपण ऑर्गनाईज व्यापार करणं असं म्हणतो. बरोबर. जो व्यापार ऑर्गनाईज आहे तो समृद्ध आहे. बरोबर. जो थोडा सुद्धा अनऑर्गनाईज आहे तो समृद्ध होऊ नाही शकत. तुम्हाला व्यवसायामध्ये सिस्टीम असली पाहिजे, तुम्हाला व्यवसायामध्ये वेळ असला पाहिजे, तुम्हाला व्यवसायामधले नियम असले पाहिजे, तुमच्या व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म असले पाहिजे, तुमच्या व्यवसायामधल्या बँकेच्या सिस्टीम्स असल्या पाहिजे. या सगळ्या सिस्टीम्स आणि या सगळ्या नियम एकदा केले का त्या नियमानुसार चालणं म्हणजे आपण ऑर्गनाईज व्यवसाय बनतो. बरोबर. आणि याच्यासाठी आवश्यक असतं ते कर्मचारी बळ. बरोबर. जोपर्यंत तुम्ही सर्वसाधारणपणे ऐकलं असेल की एखाद्या वेळेस एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा आपण युनिफॉर्म आणतो तेव्हा कर्मचारी युनिफॉर्म घालत, आज फाटला, आज राहिला, काल भिजला, अनेक कारण, हे सर्वसाधारण कारण. असं का घडतं? याचं कारण असं आहे की त्याचा एम्प्लॉयरचा होल्ड नसतो त्यांच्यावरती. आणि होल्ड का नसतो? तर एम्प्लॉयर त्यांना रिस्पेक्ट करत नसतो. जर तुम्ही त्यांना नीट सांगितलं, समजून सांगितलं तर हे होतं. माझ्या दुकानामध्ये 9:55चा रिपोर्टिंग टाईम आहे. 10 वाजता दुकान ओपन होतं. 3 मिनिटाची प्रार्थना आहे साने गुरुजींची आणि 10 वाजून 5 मिनिटानंतर एक मोटिवेशनल क्लिप दाखवली जाते आणि व्यवसाय चालू होतो. अच्छा. 2 शिफ्टमध्ये काम होतं. 12 वाजता येणारा बरोबर 11:59च्या आत आलेला असतो. अच्छा. आणि संध्याकाळचा जाणार त्याच्या टायमात जाणार गेलेला असतो. 45 मिनिटाचा ब्रेक आहे. बरं. हे आम्ही कुठेही मॉनिटर करत नाही, त्यांचं ते मॉनिटर करतात. क्या बात आहे. फेसवरती तुमचं हे होतं आणि तुमचं आपोआप ते शीट निघतं, तर त्यांना समजतं की मला किती. आम्ही कोणती पेनॉल्टी नाही लावत. ओके. आम्ही पेनॉल्टी नाही लावत. आम्ही त्याला मेमो देतो. अच्छा. आम्ही त्याला सूचना करतो की बुवा हे अजून तू चांगलं करू शकतो. 12 वाजून 5 मिनिटाचा 11:59वर आण, हे तुला इम्प्रूव्हमेंटला टाइम आहे. आम्ही त्याला सांगतो की तुझ्यात इम्प्रूव्हमेंटची ताकद आहे. बघा, सांगायचं पद्धत सुद्धा पॉझिटिव्ह असली पाहिजे. कर्मचाऱ्यांना फायर करणं ही फार सोपी गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांना रिटेन करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट, सगळ्यात चॅलेंज आहे. कस्टमर नंबर 2 रिटेन झाला पाहिजे. एक कस्टमर जर नंबर 2चा जर तुम्हाला सोडून गेला तर तो 10 कस्टमर घेऊन जातो. लक्षात ठेवा, एक नंबर, कारण त्याला फॉलो करणारे लोक असतात. आणि मार्केटमध्ये आपल्याबद्दल निगेटिव्हिटी पसरतेच आणि तो दुसरीकडे गेला का कस्टमर दुसरीकडे गेला. एक्झॅक्टली. अगदी. तर त्याच्यामुळे ना तुम्ही ऑर्गनाईज असणं म्हणजे तुमचं उत्तरदायित्व असणं, म्हणजेच काय की अकाउंटेबिलिटीमध्ये ही घटना घडली त्याला जबाबदार कोण, तो कोणाकोणाला रिपोर्ट करणार याचा चार्ट असला पाहिजे. बरोबर आहे. जो तुम्हाला मी दाखवू शकतो की माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं तुमची अकाउंटेबिलिटी फिक्स. तुम्हाला काही सांगायची गरज नाही, पण त्या फेसच्या बाहेर जाऊन तुम्हाला काम करायची तयारी पाहिजे. कारण तो कधी करेल, कारण तुम्ही पण त्यांच्यासाठी केलं पाहिजे. कोविडमध्ये आम्हाला करावं लागलं. कोविडमध्ये दोन्ही वेळेस बंद होतं तरी सुद्धा पगार झाले, सगळं वेळ मिळालं, त्यांना किराणा घरपोच मिळालं. काय घडलं याच्यामध्ये, तर मला त्यांची काळजी घ्यावी लागली, तर ते माझी आता काळजी घेतो. बरोबर. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ऑर्गनाईज असणं, तुमचं लक्ष असणं आणि तुमची अकाउंटेबिलिटी फिक्स. बरोबर.
तुमच्या आत्ता आपल्या चर्चेमधनं मला ऑर्गनायझर होतं की मी मध्ये एके ठिकाणी वाचलं होतं की ह्या सध्याच्या दिवाळी म्हणजे वाढलेला भाव आणि ह्या सगळ्याचे जे बिझनेसेस ऑर्गनाईज होते म्हणजे ज्वेलरीमध्ये ते लोक सस्टेन झाले, पण ज्यांना जे अनऑर्गनाईज होते त्यांना हे बिझनेस सर्वाईव्हमध्ये करणं थोडं हार्ड गेलं. कारण की जसं तुम्ही आत्ता म्हणता की कर्मचाऱ्यांची साथ असू दे, म्हणजे कस्टमर नंबर 1, 2, 3 ह्या तिघांच्या बाबतीमध्ये त्यांनी काळजी घेतली होती म्हणून पुढे गेलेले. सर आता आपण कर्मचाऱ्यांबद्दलच मी बोलतोय, तर मी बऱ्याच व्यवसायांकडनं ही तक्रार ऐकली की एकतर त्यांना टीम मिळत नाही, योग्य अशी मिळत नाही, मिळाली तर ती टिकत नाही. आज दंडे ब्रँडमध्ये तुम्ही म्हणालात की 180 कर्मचारी आहेत. तुम्हाला ह्याच्याबद्दल कधी चॅलेंजेस आलेत का? तुम्ही त्याच्यावरती काय केलं? मॅडम, भारतामध्ये कर्मचाऱ्यांनी मिळणार तर कुठे मिळणार? जगातलं सगळ्यात मोठा लोकसंख्या असलेला हा देश, याच्यामध्ये कर्मचारी नाही मिळणार तर काही जर्मनीमध्ये थोडीच मिळणार. बरोबर आहे, बरोबर. जिथे लोकसंख्या कमी होते खरंच आहे, तिथे त्यांना मिळतात. आपल्याकडे कर्मचारी का मिळत नाही? कर्मचारी मिळत नाही याच्यापेक्षा आम्हाला कर्मचारी ठेवायचे नाही. अच्छा. आम्हाला कर्मचारी कमी पगारात हवे, आम्हाला कर्मचारी जास्त वेळ काम करणारे हवे, आम्हाला कर्मचाऱ्यांना त्याच्या कामापेक्षा जास्त काम करून घ्यायचं पण पैसे नाही द्यायचे. अशा वेळेस जेव्हा तुम्ही ही मानसिकता घ्याल तेव्हा कर्मचारी कसे मिळतील आणि मिळाले तर टिकतील कसे? बरोबर. आता जे पहिले आपण चर्चा केली की रिस्पेक्ट हा विषय आहे, कर्मचारी मिळाल्यावर रिस्पेक्ट आहे. कर्मचारी येईलच कधी? कर्मचारी पहिल्यांदा जेव्हा येईल तेव्हा त्याला फ्युचर दिसेल. बरोबर आहे. कोणत्याही खाजगी कर्मचारी हा खाजगी संस्थेमध्ये कर्मचारी हा जेव्हा त्याला फ्युचर दिसेल तेव्हाच येईल. आज मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये फ्युचर दिसतं, तिथे त्यांचा ओढा आहे, तिथे लाईन आहे. बरोबर आहे. आपल्यासारख्या संस्थेमध्ये सोन्यासारखीच्या व्यवसायामध्ये त्यांना फेस्टिवल नसतात, त्यांना रजा नसतात, कारण ते जेव्हा फेस्टिवल असतात तेव्हा आम्हाला काम असतं. बरोबर आहे. आणि मग रात्रीचा टाइम नसतो, सकाळी यायचं लवकर, रात्री उशिरा. अशा वेळेस त्यांना जपणं तर त्यांच्या गरजा असतात. खरं. तर त्यांना रिटर्न करणं एक वेगळं चॅलेंज आहे, अटेंड करणं हे परत वेगळं चॅलेंज आहे. तर मग तुम्ही काय केलं पाहिजे? माझ्याकडे माझ्या कर्मचारी हा सगळ्यात जास्त हा 36 वर्षाचा आहे आणि सगळ्यात कमी 5 वर्षाचा आहे. तर ॲव्हरेज एजच 20 वर्षाचं आहे. अच्छा. माझं रिटेन्शन इतकं चांगलं आहे की 99.9% माझ्याकडे कर्मचारी सोडून जात नाही. आता काय जादू आहे का आपण रॉकेट चंद्रावर सोडणे एवढं अवघड नाहीये. आता आपण हे का करू शकलो की त्यांना आपण वाचू शकलो. या कर्मचाऱ्यांना हवंय काय? कर्मचारी रिटेन होताना जेव्हा तो इथे एंटर होतो आणि आमच्याकडे इंटरव्ह्यूला येतो तेव्हा त्याला एक कॉन्फिडन्स आला पाहिजे, इथे माझं भवितव्य. इथं काम करायला लागल्यावर त्याला हे लक्षात आलं पगार वेळेवर होतो. आज आमच्याकडे कित्येक वर्षापासून 31 तारखेला रात्री 12 वाजता किंवा 1 तारखेला सकाळी 6 वाजता त्याच्या अकाउंटमध्ये पैसे असतात, त्याला मग मेसेज आलेला असतो. हा कॉन्फिडन्स जेव्हा मिळेल तेव्हा तो कर्मचारी कुठे जाणार नाही. रिटेन्शनचं एक मोठं कारण किंवा टायमावर पगार. बरोबर आहे, बरोबर. दुसरी गोष्ट, त्याला सांगितलेलंच काम त्याला द्यायचं. मग आम्ही आपली चर्चा झाली. तिसरी गोष्ट की त्यांनी एक्स्ट्रा काम केलं तर त्याला एक्स्ट्रा काम द्यायची तयारी ठेवा. बरोबर आहे. तर तो न मागता सुद्धा तो काम एक्स्ट्रा करेल. अच्छा. चौथी गोष्ट, त्याचं कौशल्य काय हे तुम्हाला पारखता आलं पाहिजे. ॲज अ एम्प्लॉयर तुम्हाला त्या कर्मचाऱ्याला वाचता आलं पाहिजे की याच्यामध्ये काय गुण आहेत. आमच्याकडे 6 लोक असे आहेत, 7 लोक असे आहेत की ते स्वीपर होते, शिपाई होते, ते आज फ्लोअर मॅनेजर झालेत. अरे वा. एक अकाउंट हेड झालाय. क्या बात, क्या बात. तर हे का घडू शकलं की याच्यातलं पोटेन्शियल तुम्हाला डेफिनेटली तो तुम्हाला दाखवतो की माझ्यात हे पोटेन्शियल आहे. तर हे जर ओळखलं तर त्याला प्रमोशन मिळतं आणि तो तुमचा व्यवसाय मोठा करतो. बघा, तो स्वतःला मोठा करत असतो, आपल्याला मोठा करायला आपण आपोआप मोठे होतो. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ना हे कर्मचारी रिटेन करणं हे परत मी सांगतो की त्याला रिस्पेक्ट दिला का तो रिटेन मिळेल. बरोबर आहे. त्यांनी अभिमानाने सांगितलं पाहिजे मी दंड्यांकडे काम करतो, मी या ब्रँडमध्ये काम करतो. बरोबर आहे. आज आमच्याकडे जेवढ्या स्त्रिया काम करतात त्या रिटेन्ड आहेत, 5 वर्षापेक्षा जास्त काम करतात मिनिमम. आणि त्यांचे घरचे लोक सांगतात तू दंड्यांकडे करत असशील तरच जा, नाही तर जाऊ नको. आता जेव्हा हा ब्रँड माझा त्यांच्या घरात झालाय तेव्हाच ते माझ्यापर्यंत आले. बरोबर आहे, बरोबर. त्यांचे मिस्टर असू द्या, भाऊ असू द्या, बहीण असू द्या, वडील असू द्या, किंवा त्यांना कॉन्फिडन्स असले पाहिजे की माझी मुलगी तिथे सेफ, सुरक्षित. हा जो आहे ना, हा रिटेन्शनचा एक मोठा इश्यू आहे. खरंच आहे. म्हणजे हा सगळा भाग जो आहे, हा सगळा एकत्रितपणे विचार केला तरच हा कस्टमर रिटेन होऊ शकतो. बरोबर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2000 साली मला हा मोठा इश्यू होता. कर्मचारी टिकत नव्हते, कर्मचारी कामच करत नव्हते. अच्छा. माझ्याकडे स्टॉक होता, माझ्याकडे जागा होती, माझ्याकडे सगळं होतं, पण कर्मचारी काम करत, कर्मचारी हसतच नव्हता. मी खूप लोकांना बोलवलं की बा याचं काहीतरी करा यांचं, पण
काही शक्य झालं नाही, तर म्हटलं शेवटी आता हा डेटा मिळणार कसं, हे काम कसं करतील. म्हणून शेवटी मी ठरवलं की ह्यांच्याचकडनं हा डेटा मिळवायचा. बरोबर. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मी 80 लोकांशी बोललो, 3 महिने बोलत होतो, रोज 2 तास एकाशी बोललो आणि त्याच्यातनं सांगितलं त्यांना तुम्हाला जे पाहिजे ते माझ्याशी बोला, तुम्हाला काय पगार पाहिजे मी दिल की नाही माहिती नाही, पण तुम्ही कमीत कमी बोला तर खरी. बरोबर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 15 ते 20% वर कुणी मला जास्त पगार मागितला नाही. त्यावेळेस माझा पगार 2000 साली हा 6000 रुपये सगळ्यात जास्त होता. तर जास्तीत जास्त 1500 रुपये मागितले वाढून. अच्छा. आणि बोनस टायमावर पाहिजे, टायमावर पगार पाहिजे, लिव्स पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा मी एक डेटा गोळा केला. आणि मग मी विचार केला की बुवा हे आता खरा माल आलेला आहे माझ्याकडे. आणि मग मी ते एक्सेलमध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये 27 गोष्टी काढल्या की ज्या आपण लगेच करू शकतो, त्या करणं गरजेचं. अच्छा. म्हणून त्या गोष्टींनी मी काम करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर 2 महिन्याने गेट टुगेदर केलं सगळ्या फॅमिलीचं, फॅमिली सगळं. तर त्यावेळेस आम्ही 400 लोक एकत्र जमलो. म्हणजे कर्मचाऱ्यांसकट दुकान एक दिवस बंद ठेवलं आणि एका हॉटेलमध्ये आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्याबरोबर होतो. वेगवेगळ्या स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या करून संध्याकाळी जेव्हा हायटीची वेळ आली तेव्हा मी त्यांच्या फॅमिलीला सांगितलं फक्त फॅमिली मेंबर बसतील, बाकी कर्मचारी बाहेर जातील. मी बसलो त्याच्यासमोर माझ्यासमोर फॅमिली मेंबर्स होते. त्यांना सांगितलं तुम्हाला वाटेल ते मागवा, मी देईल म्हटलं तुम्हाला. आता जेव्हा सर समोर बसले ते म्हणतात वाटेल ते मागा, तर हे खोटं बोलतायत. सर सगळ्यात पहिली भावना. बरोबर आहे. असंच घडलं. पण एकच मॅडम उठल्या आणि त्यांनी सांगितलं सर तुम्ही करणार असेल तर बोलते आमचा पगार फक्त आम्हाला पुरत नाही, तेवढं बघा म्हणे. टायमावर करता आलं तर बघा. हा पहिला डेटा आला. मग बाकीचे लोक बोलायला लागले. तुम्हाला विश्वास नाही बसणार मॅडम, 5 मागण्या मागितल्या त्यांनी फक्त. एक त्यांना पगार वेळेवर पाहिजे होता. दुसरा तो त्यांना कळेल अशा पद्धतीनं पाहिजे होता की पगार झाला का त्यांना कळलं पाहिजे. तिसरा बोनस पाहिजे होता, तो पण दिवाळीच्या आधी 7 दिवस पाहिजे होता. तिसरं होतं त्यांच्या मुलांचं शिक्षण. चौथं होतं त्यांना ग्रोसरी, त्यांच्या घरामध्ये किराणा. आणि पाचवं होतं की त्यांना ना असा एक सुरक्षित माहोल पाहिजे होता की त्यांचा नवरा गेला का संध्याकाळी घरी येईल. तर मला वाटलं, मी म्हटलं सगळं तथास्तु, तुम्हाला दिलं मी सगळं. आणि ताबडतोब मी पुढच्या महिन्यामध्ये सगळ्यांचे अकाउंट उघडले. HDFCमध्ये दोघांच्या नावाने अकाउंट उघडले. 2 डेबिट कार्ड आले. दोघांनाही मेसेज जायला लागले पगार झाल्यामुळे. ह्यांनी 500 काढले का तिलाही मेसेज जायचा, त्याच्यामुळे त्याचा फोन हिला की तुम्ही 500 कशाला काढले. त्याच्यामुळे कंट्रोल आला, व्यसनं कमी झाली, बोनस टायमावर व्हायला लागली, पगार 1 तारखेला सकाळी व्हायला लागले. त्याच्यामुळे ती शेरणी झाली घरात. बरोबर आहे. ती म्हणते दूधवाल्याला उद्या सकाळी येऊन घेऊन जा. आता हा जो सगळा बदल झाला आहे, हा बदल तिच्या लक्षात आला की सरांनी केला आहे. दुसरा भाग, माझा एक माणूस त्यांच्या घरात गेला आता. माझ्या वतीनं ती काम करते. त्याला जर वाटलं मी जातो कुठे दुसरीकडे तर ती म्हणजे थांबा, माझ्याकडे सरांचा नंबर आहे, मी सरांना फोन करतो. अरे क्या बात आहे. त्याच्यामुळे तो रिटेन तिथेच झाला. रिटेन्शनचा मुद्दा. दुसरी गोष्ट, त्यांचा संपूर्ण पोरांचा 12वी पर्यंतचा खर्च मी अंगावर घेऊन टाकला. सगळा खर्च मी करतो टोटल. तिसरी, ग्रोसरी त्यांना 5000 रुपयाची लागते मॅडम, ती त्यांच्या घरी जाते. एप्रिल महिन्यामध्ये माझ्या सगळ्यांच्या घरी जाते. तर ती 5000ची गहू, तांदूळ, डाळ एवढं काम झालं. त्याच्यामुळे तिची ती पण गरज मिटली. पगार वेळेवर व्हायला लागली, बोनस वेळेवर व्हायला लागले. आता काय झालंय की मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की त्यांना सगळ्यांना HDFCचं लोन करून सगळ्यांना मोटरसायकल घेऊन दिली. त्यांचा पगारातनं हप्ता जातो 1800 रुपये. ते पण आता स्वतःच्या झाल्या त्या. तर मी त्यांना एकच सांगितलं, हे सगळं मी तुम्हाला दिले, माझी एकच रिक्वायरमेंट आहे की तुम्ही ना सकाळी त्याला हेल्मेट हातात द्यायचं आणि टाटा करायचं. त्याच्याशी भांडायचं नाही सकाळी. एवढं फक्त माझ्यासाठी. भांडणासाठी तुमचा सुट्टीचा वार आहे, तुम्ही काही पण करा. तुम्हाला विश्वास नाही बसणार मॅडम, माझा 3 महिन्यामध्ये सेल 4 पट वाढला. आणि हे मिरॅकल घडलंय. कस्टमर नंबर 2 काय करू शकतो, आणि कस्टमर नंबर 2चा बोलवता घरी बसलाय. आता आजच्या घडीला माझं रिटेन्शनचं कारण आहे त्यांची बायको, त्यांची बहीण, त्यांचा भाऊ आणि त्यांची आई. ते काही झालं तरी मला डायरेक्ट फोन येऊ शकतो, माझ्याकडे डायरेक्ट कनेक्शन आहे त्यांचं, ते मला सांगतात. त्याच्यामुळे रिटेन्शन हा मुद्दा कर्मचाऱ्यामध्ये नाही, त्याच्या घरात दडलेला आहे. हा जो रिस्पेक्ट आहे ना मॅडम, हा तुम्हाला मी उदाहरणादाखल एवढं सगळं सांगितलं याचं कारण आहे प्रत्येकाला हे करणं गरजेचं आहे. खरंच गरजेचं आहे, फार मोठा भाग नाही. बरोबर आहे. सर, मगाशी आपण कर्मचाऱ्यांबद्दल जेव्हा बोलत होतो तर आपल्या चर्चेमध्ये तुम्ही मला एक अग्रवाल पॅकेज मूव्हर्सचं एक उदाहरण दिलं होतं. खूप छान उदाहरण होतं असं मला वाटतं आपल्या व्ह्युअर्सनी ते ऐकणं गरजेचं आहे.
हां, अग्रवाल मूव्हर्स अँड पॅकर्स नावाची एक मोठी कंपनी आहे, ती आपल्या भारतामध्ये फार फेमस आहे. बरोबर आहे. तर अग्रवाल्स बडे भैया या नावाने ती फेमस आहे. आपण ती नेटवर गेलं तर सापडू शकतात. खूप जाहिराती त्यांच्या आहे. तर त्यांनी बेसिक काय पाहिलं, जेव्हा कर्मचारी हा सेंट्रल धरला, तर आज तुम्ही भारतामध्ये साधारण 4 लाख ट्रक असतील. तर त्यांनी जे सांगितलं त्यांच्या स्पीचमध्ये मी जे ऐकलं की 4 लाख ट्रकपैकी 30% ट्रक हे रस्त्याच्या बाजूला उभे आहेत. का उभे आहेत? तर ड्रायव्हर्स नाही आहेत. मग आता ड्रायव्हर्स नाही आहेत तर ड्रायव्हर्स आणायचे कुठून? तर बेसिकली त्यांना वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो प्रोडक्शन चालू आहे ट्रकचं, आणि मी पण ट्रक घेतोय आणि मला चालवायला जर ड्रायव्हरच नसतील तर काय करायचं? म्हणून त्यांनी ड्रायव्हर्सला महत्त्व दिलं. हा ड्रायव्हर कोण आहे? हा ड्रायव्हर म्हणजे कस्टमर नंबर 2 आहे. हा ड्रायव्हर जो आहे ना, हा ड्रायव्हर दिवसरात्र गाडी चालवतो, महिनोन्महिने घराच्या बाहेर राहतो, त्याला पोलीस शिवाय देतात, त्याला कर्मचारी शिवाय देतात, त्याला मालक शिवाय देतात. किंबहुना दुर्लक्षेलं व्यक्तिमत्व जे आहे ते ड्रायव्हर आहे. परंतु चालवतो कोण? 2 कोटीचा ट्रक चालवतो तो ड्रायव्हर. त्याचा पगार किती असतो? 20,000 रुपये. बरोबर आहे. असा ड्रायव्हर दुर्लक्षिलेला या अग्रवालांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. आणि त्यांनी एक पोर्ट सुरू केलं आहे. आता भारतामध्ये 300 ठिकाणी ते पोर्ट तयार होतात. तर जयपूरला पहिलं पोर्ट सुरू झालं. आता माझ्या माहितीप्रमाणे 25 ठिकाणी सुरू झालं आहे. की त्यांनी जयपूरला पहिले 5 एकर जागा घेतली आणि तिथे त्यांनी मोठं पार्किंग केलं आतमध्ये आणि पुढे गाळे काढले. तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना विरोध केला की हे 2 कोटी रुपये तू इन्व्हेस्ट करतो, निघणार कसे? त्यांनी विरोध पत्करून ते तयार केलं. पुढे साधारण 16 गाळे काढले. पाठीमागे टॉयलेट, बाथरूम, त्यांच्या आरामाची व्यवस्था आणि पार्किंगची व्यवस्था की जिथे चोरी काही होणार नाही. अच्छा. आणि दिल्ली जयपूर मार्गावरती जेव्हा पहिला ट्रक आला तेव्हा त्यांनी तो मध्ये घेऊन त्या ड्रायव्हरचे पाय धुतले आणि त्याला सांगितलं की हे तुझ्यासाठी मुक्त राहायचं ठिकाण आहे. आता जे पहिले 16 गाळे काढले, तिथं ट्रक यायला लागल्यानंतर तिथं ऑटोमोबाईलवाला आला, हॉटेलवाला आला, बॅटरीवाला आला आणि ते 16 गाळे मधनं 5 कोटी रुपये मिळाले त्यांना. ओ, क्या बात आहे, क्या बात आहे. हां, ते पूर्ण इन्स्टिट्यूट फुकट झालं. आज त्या तिथे कमीत कमी 200 ट्रक उभे राहू शकतात. असे त्यांनी 300 ट्रक ड्रायव्हर्ससाठी व्यवस्था सुरू केली आहे. कस्टमर नंबर 2ची काळजी अग्रवालांनी घेतली आहे. हे पाहायला ट्रक कंपन्या आल्या तिथे की हे काय करतायत म्हणून. कारण ट्रकचं भवितव्य दिसलं त्यांच्या इंडस्ट्रीचं त्याच्यामध्ये की चालवणारा जो माणूस आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित केली तर ट्रक चालतील. येस. मग त्याच्यानंतर आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याचा पुढचा मुद्दा मी असं सांगतो की आज तुम्हाला असं लक्षात येईल की त्या याच्यामध्ये ट्रकचे केबिन AC झालेत 2 वर्षापासून. पहिल्यांदा हे घडलंय. ओके. किंवा त्यांची काळजी घेतली गेली नाही. तर उन्हात तानात पावसात ते चालवतात ते अशा याच्यामध्ये. तर मला वाटतं की असा काळजी घेणारा कस्टमर नंबर 2चा हा अग्रवाल आहे. असा विजन असलं तर तुमचा व्यवसाय मोठा होणार. कारण आजही कुठल्याही ट्रकच्या पाठीमागे ड्रायव्हर पाहिजे म्हणून लिहिलेलं आहे. आता ते तर तुम्हाला कायम पाहिजे असतात. पण ही नेक्स्ट जनरेशन येते का? आपलं नेक्स्ट जनरेशन यायचं असेल तर मला कसं तयार केलं पाहिजे वातावरण, तसं त्याच्यामुळे नेक्स्ट जनरेशन यायला आणि तो व्यवसाय चालवायला तुम्हाला हे वातावरण तयार करणं गरजेचं. खरंच बिझनेस कोणताही असो पण हे वातावरण असणं गरजेचं आहे. खूपच छान झालं, खूपच छान. सर, हे तर झालं आपण आज सगळ्या मोठ्या व्यावसायिकांबद्दल. पण अजूनही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये म्हणा की असे काही कस्टमर्स आहेत, काही ज्वेलर्स असे आहेत. उदाहरणार्थ मी धायरी साईडला राहत होते तर मी 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये असे जवळपास 50 असे ज्वेलर्स आहेत की छोटंसं 100 स्क्वेअर फुटाचं दुकान आहे तेच, आणि घरातलं कोणीतरी एक, स्टाफ कमी, माल कमी, सगळंच कमी आहे. पण ह्या सगळ्या सध्याच्या रेटच्या आणि सगळ्याच्या सिनारिओमध्ये या लोकांनी त्यांचा बिझनेस सर्व्हाइव्ह करण्याकरता त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्याच्यामध्ये? तुम्हाला सांगू का की ह्या व्यवसायामध्ये आपल्याला 15 वर्ष काही होत नाही. 15 वर्ष तुम्हाला बसून राहावं लागतं. 15 वर्ष लोक बघत असतात तुम्हाला की हा माणूस दिसतोय. मग एखाद दिवशी स्टेप इन येतील, एक छोटंसं वस्तू घेतील आणि मग तो व्यवसाय 15 ते 20 वर्षामध्ये वाढायचा आहे. 15 वर्ष म्हणजे एखाद्या जनरेशनचा 75% जो पिरियड आहे तो पिरियड तुम्हाला तो बसून घालवावा लागतो. आता ही जी लहान व्यापारी तुम्ही सांगताय किंवा ही जी मंडळी सांगताय यांना कस्टमर ओळखता येत नाहीये, हा त्यांचा बेसिक प्रॉब्लेम आहे. आता कसं तुम्हाला उदाहरण दाखल देतो. आता ही जी सगळी मंडळी असते 5-10 किलो सोनं घेऊन बसलेली असतात. दिवसभर एखादं कस्टमर आलं तर ते करतात किंवा एखादी वस्तू मोडीची विकत घेतात आणि त्याच्यात ते करतात. आणि त्याला दुसरं असतं त्यांचं गहाणाचा व्यवसाय. सगळ्यात मोठं डॅमेज करतं ते गहाणाचा व्यवसाय. आणि आज सगळे
जे लोक हे करतात त्यांना असं वाटतं की तो सपोर्ट आहे, तो ऍक्च्युअली डॅमेज करतो. कसा? आता जर समजा त्यांनी गहाणाचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी एखाद्या माणसाने वस्तू त्याच्याकडे गहाण ठेवली, 1 वर्ष झालं त्यांनी सोडवली नाही, परंतु त्याला जर त्याच्या घरात लग्न ठरलं तर तो ह्याच्याकडे येणार नाही वस्तू घ्यायला, दुसरीकडे जाईल. कारण याच्याकडे वस्तू घ्यायला आल्यावर तो म्हणेल बाबा ती तर वस्तू सोडव. त्याच्यामुळे असलेलं गिऱ्हाईक तुम्ही घालून दुसऱ्याला देता. बरोबर आहे. आणि हे गहाणाचे पैसे वर्षभर अडकले तुमच्याकडे व्याजासकट. इथं तुम्हाला विकून काही पैसे मिळाले असते तर ते गहाणाचे अडकतात. हा सगळ्यात मोठा तुम्हाला हे डिमक आहे. बरोबर. हा पहिले भाग. दुसरा भाग, कस्टमर तुम्हाला ओळखता येतो का? तो ओळखता येत नाही. मला सांगा की किती मित्र यांचे असतील? प्रत्येकाला 50 मित्र असतील. 50 मित्र त्यांचे कस्टमर आहेत का असं जर विचारलं तर ते नाही असं उत्तर देतील. आता याचं कारण असं, ते काय करतात, PNG मध्ये जातात, दंडेंमध्ये जातात आणि तिथे खरेदी करतात मोठ्या प्रमाणावर आणि याच्याकडे येतात, बघ रे जरा बिल, ह्याचा GST बरोबर लावलाय का, मजुरी लावलाय का. म्हणजे तुम्ही बिल तपासणारे होता. मग त्याला तुम्ही कधी विचारलं, अरे बाबा तू तिकडे गेलास, मला एक शब्द विचारला असता तर मला एक चान्स दे, मी तुझा मित्र आहे. समोर कस्टमर आहे तुमच्या, तुमचा मित्र आहे, त्याच्या बहिणीचं लग्न आहे, त्याच्या बहिणीच्या लग्नात बुंदी वाढायला तुम्ही जाताय. पण त्या याच्यामध्ये तुम्हाला जर त्याला हिचं मंगळसूत्र बनवलं, हिचं बांगड्या बनवल्या, बाबा मला संधी दे, मी बनवून देतो तुला, माझ्याकडे भांडवल कमी आहे. कदाचित तो हो म्हणेल, कदाचित एक दागिना तुमच्याकडे बनवेल. तर मला काय वाटतं की बुवा असं तुम्ही कस्टमर ओळखलं पाहिजे. या लोकांनी तुमच्या आसपास फिरतायत. बरोबर आहे. आसपास फिरतायत म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की बुवा तुमच्या समोर गाडी लावून समोर जातोय, त्याला एक शब्द विचारा की, पण त्याला गाडी काढायला सांगतात. बघा ही मानसिकता आहे ना, ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. इथे बदलणं, त्याला गाडी लावू द्या इथे, पण सर या इकडे चहा प्यायला असं म्हटलं तर काय होईल? काय होणार आहे? काय होणार नाही. तर ह्या लोकांचा प्रॉब्लेम, जेवढी दुकानं छोटी तेवढी मानसिकता छोटी असं म्हणायला लागेल का? तर हो, त्याचं उत्तर आहे. तर आपल्याला दुकान जरी छोटं असलं तरी आपलं मन मोठं ठेवलं पाहिजे. तुम्ही त्याला येऊ दे, लावू दे गाडी, लावा सर, काय हरकत. तो दुसरीकडे गेला पण उद्या तुमच्याकडे, कदाचित त्याला लाज वाटून तो तुमच्याकडे काहीतरी. नक्कीच. परंतु ही जी मानसिकता, यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी भांडवलाने मोठं नाही पण मनाने मोठे व्हा. एक दुसरी गोष्ट, तुम्हाला भांडवलाने मोठं व्हावंच लागणार आहे. बरोबर. ह्या व्यवसायामध्ये त्याला पर्याय नाही. मग कसं? मग तुमचं स्वतःचं काही ॲसेट निर्माण करू शकता का? तुम्ही बँकेकडनं लोन घेऊ शकता का? मित्रांकडनं काही करू शकता का? नातेवाईकांकडनं काही करू शकता का? जागा मोठी करू शकता का? कारण व्यवसायामध्ये भांडवल वाढलं तर जागा वाढली पाहिजे. बरोबर आहे. आणि जागा वाढली का व्यवसाय आपोआप मोठा होईल. त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या मनाने पहिले स्वीकारल्या पाहिजे की असू दे, माझ्याकडे नाही आला, त्याच्याकडे आला. आपण जेवढे मित्र आहेत त्यांना सांगतो का की बघ कधी काही निघालं तर मला सांग, त्यांना दिवाळीचं ग्रीटिंग जातं का त्यांच्याकडे? ओव्हरऑल की ते दुकान या बाजारात आहे असं किती लोकांना माहिती? खरंय. एक रिलेशनशिप मेंटेन होत नाही. आपला वाढदिवस साजरा करायला आपण 10,000 खर्च करतो एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन, पण त्या दुकानाचा वाढदिवस आपण कधी साजरा केला आहे? बरोबर. त्या दुकानाने एवढं दिलं, त्या दुकानावर शिक्षण होतात मुलांचे, आपलं घर चालतंय, पण त्या दुकानाचा वाढदिवस कधी साजरा केलाय? त्या दुकानची अॅनिव्हर्सरी कधी करतो आपण? की बा लोकांना बोलवा, छोटासा डिस्काउंट द्या, एखादं गिफ्ट द्या, एक छोटं सत्यनारायण तरी करा, की त्या दुकानची ओळख राहील तुम्हाला की हे दुकान इथे आहे. आज 50 दुकानामध्ये तुमचं दुकान वेगळं कसं दिसेल? बरोबर आहे. तर वेगळं दिसणं, तुमची आयडेंटिटी तयार करणं, हा पहिला मुद्दा लहान दुकानांमध्ये आहे. ग्राहक शोधा आणि तुमची आयडेंटिटी तयार करा. आणि आयडेंटिटी तयार करण्यासाठी त्या दुकानाला रिस्पेक्ट द्या. बरोबर आहे. तो रिस्पेक्ट म्हणजेच हे आहे की तुम्ही एखादा छोटासा कार्यक्रम करा. बरोबर आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर तुम्ही आता ह्याच्यातनं तुम्ही सांगताय की कस्टमर, मला आपल्या गप्पांमधला एक मुद्दा आठवतो की तुम्ही एकदा सांगितलं की तुम्ही लंच टाईमला जात असताना काही महिला आल्या ज्या आतमध्ये वॉशरूम विचारत होत्या. मला तो प्रसंगच तुम्ही सांगितलं तर फार मदत होईल. बघा, ऑपॉर्च्युनिटी कुठे, मी आता परत बोललो. 2 उदाहरणं मी तुम्हाला देतो. तुम्ही सांगितलं ते उदाहरणही देतो. माझ्या मित्राचं एका खेडेगावात दुकान आहे. अच्छा. त्या खेडेगावात दुकान आहे, तर त्याच्या दुकानात चरायला फक्त 4च फुटाच्या पायऱ्या आहेत. कोणीतरी BMWची बाईक त्याच्या दुकानासमोर लावली, तो रस्ता बंद झाला. अच्छा. आता वरचे वर लोक अडकले, खालची खाल अडकले. अरे कोणाची गाडी म्हणून असा गोंधळ सुरू झाला. तर शोधण्यात आलं त्या माणसाला. तर तो माणूस कुठेतरी काहीतरी घ्यायला गेला होता बाजारामध्ये. तो त्या एवढ्या खेड्यामध्ये BMWची बाईक जी 27 लाखाची आहे ती घेऊन आलेला. तर त्याला सांगितले, बाबा गाडी बाजूला काढ ना, आमच्याकडे यायला गर्दी आहे. मी तिथेच होतो, मी पण वर होतो.
मी त्याला म्हटलं, अरे तू त्याला बाईक बाजूला काढायला सांगतो ना, बाईक बाजूला काढल्यावर त्याला चहाला आतमध्ये बोलतो. अच्छा. तुझ्या गावामध्ये 27 लाखाचा बाईक असणारा माणूस आहे, तू काय करतोयस? अरे बरोबर आहे. त्याला बोलवा. हो हो हो. आम्ही त्याला बोलवलं, त्याच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी बोलता बोलता हिऱ्याची अंगठी घेऊन टाकली. क्या बात आहे. अच्छा. 6.5 लाखाची हिऱ्याची अंगठी घेतली. पोटेन्शियल ग्राहक तुमच्या समोर येतो, त्याला गाडी करायला सांगताय तुम्ही. नंबर 1. दुसरं उदाहरण तुम्ही जे सांगताय ते सांगतं की हे म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कुठे रस्त्यावर आहे. बरोबर आहे. माझ्या दुकानामध्ये मी एकदा जेवायला निघालो होतो घरी. त्यावेळेस मी निघालो 1-2 वाजता, ऊन होतं, तर 2 गाड्या आमच्या दुकानासमोर लागल्या आणि त्या मुंबईच्या होत्या. तर त्यातनं 2-3 फॅमिली उतरल्या, 3-4 लेडीज होत्या, 3-4 जेंट्स होते. आणि ते दुकानामध्ये गेले. आता मी पाहिलं की हे काहीतरी वेगळे आहेत म्हणून मी थांबलो थोड्या वेळ. आणि मग मी माझ्या PROला विचारलं काय झालं. तर त्यांनी सांगितलं, सर ते टॉयलेट यूज करायचं म्हणतायत. तर मी त्यांना नाही सांगितलं. ओके. अर्थात सोन्या चांदीचं दुकान होतं म्हणून सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्याच्या नियमानुसार त्यांनी सांगितलं. बरोबर आहे. मी त्यांना म्हटलं करू दे, यूज करू दे त्यांना, कारण फॅमिली बरोबर होती, अडचणी होत्या. मग मी निघून गेलो आणि ते गेले असतील काय. मी 4 वाजता परत आलो. कस्टमर तिथेच होतं दुकानात. अच्छा. आणि एक जण वरती जाऊन टॉयलेट यूज करून येत होतं, तोपर्यंत बाकीच्या लेडीज फिरत होत्या. ओके. पूर्ण दुकान त्यावेळेस त्यांनी फिरलं. आणि 6.5ला जे त्या गेल्या तेव्हा 6.5 लाखाचा बिझनेस झाला होता माझा. वा. तो ऑपॉर्च्युनिटी टॉयलेटमध्ये. अगदीच. तर सांगायचा मुद्दा आहे की तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी क्लिक घेतली पाहिजे. तुम्ही जर ती ऑपॉर्च्युनिटी मध्ये नाही घेतली तर दुसरा कोणतरी घेणार आहे. अगदी. आणि त्याच्यानंतर सुद्धा ते कस्टमर आजही माझ्याकडे येते आणि दरवेळेस शिर्डीला जाताना माझ्याकडे खरेदी करते. तुम्हाला ते डोळे उघडे ठेवून बघायला लागणार आहे. तुमची संकुचित वृत्ती. आज टॉयलेट ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, खास करून लेडीजसाठी, जी गव्हर्नमेंटने पण अप्रूव्ह केली आहे की ती फॅसिलिटी दिली पाहिजे मानवी दृष्टिकोनातनं. आणि व्यवसाय हा नंतरचा भाग. व्यवसाय त्याच्या मागे आला हा माझा फॉर्च्युनेट. परंतु थोडीशी आपण विचार करून हा केला तर तुम्हाला कुठेतरी ही भावना ठेवायला पाहिजे की बाबा याच्यात प्रत्येकाच्यात व्यवसाय नाही, पण व्यवसाय येणार. बरोबर आहे. अगदीच. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. खरं आहे. खरं आहे. सर, आपल्या चर्चेमध्ये आपण कस्टमर रिलेशनशिपबद्दल बोलतो आहे. आणि हो, आत्तापर्यंतचे जे व्यवसाय झाले ते सगळे कस्टमर रिलेशनशिपबरोबरच झालेले आहेत. पण हल्ली मार्केटिंग हा सुद्धा एक मोठा विषय झालेला आहे. तर आपल्या ज्वेलरी बिझनेसमध्ये मार्केटिंग परिणामकारक राहतं का? मग कोणत्या प्रकारचं प्रभावी ठरेल? तुम्ही ह्याबद्दल काय सांगाल? मार्केटिंग आजकाल डिजिटल हे सगळ्यात महत्त्वाचं मार्केटिंग आहे. ओके. जे तुमच्या काही क्षणात त्यांच्यापर्यंत पोहोचतं. बरोबर आहे. जुने जे होते ते होल्डिंग असेल, पेपर असेल, TV असेल, ह्या मार्केटिंगला त्याचा रेशो कमी झाला आहे, पण त्याचं महत्त्व कमी नाही झालं. बरोबर आहे. रेशो कमी झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही संपर्कात आहात का? तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात का? तुम्हाला दंड्यांचा फोन आला का? तर तुम्हाला ही स्कीम समजली का? हा सगळ्यात महत्त्वाचा. मार्केटिंग याचा अर्थ तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचणं हा आहे. तर मला असं वाटतं की मार्केटिंग हा अविभाज्य भाग आहे. आणि मार्केटिंग सुरू केल्यावर आज जाहिरात दिल्यावर उद्या तुमच्याकडे लाईन लागणार हे शक्य होणार नाही. बरोबर आहे. मग लोक काय सांगतात मला, सर मी एवढं मार्केटिंग करतो आणि माझ्याकडे गिराईकच येत नाही. लगेच येणार नाही. याच्यात एक छान उदाहरण द्यायचं म्हणजे जर तुम्ही एक 5 लिटर दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये एक खराट्याची काडी घेतली, खराट्याची काडी, आणि त्यांनी जर फिरवायला लागलं तर दूध फिरेल का? डेफिनेटली नाही फिरणार. पण फिरवत राहा. 1-2 मिनिटांनी ते थोडं थोडं हालायला लागेल. असं ते 10 मिनिटानंतर ते चांगलं फिरायला लागेल आणि 15 मिनिटानंतर मस्त फिरायला लागेल. 15 मिनिटानंतर काडी सोडून द्या, ते दूध काडीला फिरवायला लागेल. खरंय खरंय. मार्केटिंग हे असंच आहे. अगदीच. तुम्हाला सुरुवातीला काहीच जाणवणार नाही, नंतर ते मार्केटिंग तुमचं दुकान घेऊन फिरेल. कारण मग ही जाहिरात म्हणजे दंड्यांची जाहिरात, ही जाहिरात म्हणजे एक्सची जाहिरात. तर तुम्हाला ते करण्यासाठी पहिले खूप करावं लागेल. खरंच आहे. खरंच ते करत राहणं हा तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे सातत्य ठेवणं. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना काहीतरी मार्केटिंगमध्ये द्यावं लागेल. आता आम्ही लॉयल्टी पॉईंट देतो. म्हणजे 1,30,000 मेंबर आहे. प्रत्येक कस्टमर झाला, तो मेंबर झाला की त्याला लॉयल्टी पॉईंट मिळतात. तर त्याला दिले पॉईंट्स की तुम्ही ह्या खरेदीमध्ये आले, 2 लाखाची खरेदी केली, 200 पॉईंट्स मिळाले, पुढच्या वेळेस यायला ते 200 रिडीम करा. अच्छा. तर मग परत तो रिडीम करेल तर परत पॉईंट जनरेट होईल. तर तो अटॅच झाला. बरोबर आहे. मार्केटिंगचा तोही एक भाग आहे. मार्केटिंगमध्ये तुम्हाला
वर्षभर कमवता नाही येणार, एखाद्या वेळेस द्यावी लागेल. बरोबर आहे, खरं आहे. तर मग ते देण्याची परत दानात आली. बरोबर आहे. मग आमच्याकडे पण ॲनिव्हर्सरी असतो तर आम्ही 70% मेकिंग ऑफ करतो. आम्ही 12 दिवसामध्ये 106 किलो सोनं विकलं. बरोबर. तर मग सोनं विकलं हा त्याचा सेकंडरी भाग झाला. प्रायमरी भाग 70%. 70% खरंच आहे. हा प्रायमरी. हो हो. तर मग त्याचा रिझल्ट 106. तर तुम्हाला मार्केटिंग शिवाय पर्याय नाही. खरं खरं. हा महत्वाचा. बरोबर आहे. म्हणजे स्वतःचं एक अस्तित्व दाखवण्याकरता तुम्हाला त्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. आता सर, सगळीकडे बऱ्याच जणांच्या ह्या पण तक्रार की सोन्या चांदीचा भाव पण खूप वाढतो आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच व्यावसायिकांकडनं असं आलं की ते लोक फायनान्शियल मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट या दोन्हीमध्ये खूप स्ट्रगल करत आहेत. तर ही मॅनेजमेंट त्यांनी कशी सांभाळावी व्यवसायामध्ये? आपल्या व्यवसायाचा मेजर भागच हा फायनान्स आहे. बरोबर आहे. कारण त्याच्याशिवाय काहीच होत नाही. बरोबर आहे. तर ते फायनान्स मॅनेज करणं हाच आपला व्यवसाय आहे खरं तर. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये पैलवान असले पाहिजे. बरोबर आहे. तुमच्याकडे भरपूर पैसे असले पाहिजे. हां, मग तुमच्याकडे कमी पैसे असेल तर तुम्ही अशक्त बाळ आहात. अच्छा. मग तुमची इम्युनिटी कमी आहे. ओके. बघा, फायनान्सला पर्याय नाही. बघा, मी जर तुम्हाला 100 रुपये देणं लागतो तर मला 100 रुपयेच द्यावे लागतील. मी तुम्हाला सांगतो मी तुमच्या घरी येऊन पाणी भरतो असं नाही चालत. तुम्ही म्हणाल माझे 100 दे, पाणी भरायला दुसरा माणूस ठेव. बरोबर. तर तुम्हाला पैसेचं जेव्हा काम होतं तेव्हा फायनान्सच लागतो. आता मॅनेज करणं हे एक वेगळा भाग आहे. बघा, 100 रुपयामध्ये सुद्धा माणूस दिवसभर मॅनेज करतो. महिनाभर मॅनेज करणारे 100 रुपयात आहेत. बरोबर आहे. असे पण मी लोक बघितले. तर मग ह्या कसं करतात? तर ही जी ट्रिक आहे, हे जे सगळं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. मग काय शिकायचं आहे त्याच्यामध्ये की बुवा तुम्ही इन्व्हेंटरी कशी मॅनेज करता, इन्व्हेंटरी किती करता, परचेस त्याच्यासाठी किती चांगलं होतं, म्हणजे सेल किती चांगलं होतं, सेल कधी होईल तर मार्केटिंग चांगलं होईल, मार्केटिंग कधी चांगलं होईल तर तुम्ही गिरायकाला काहीतरी द्याल, मग गिरायक कोण आहे, परत कस्टमर कोण आहे, हा सगळा तुमचा एकंदरीत विचार करून तुम्ही जर केला विचार, तर मला वाटतं की हा त्याचा रिझल्ट सेलमध्ये होतो. त्याचा रिझल्ट सेलमध्ये झाला की तुमचा इनफ्लो वाढतो. कॅश फ्लो आत्ताच्या घडीला सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तुमचा कॅश फ्लो जेवढा चांगला तेवढा. आता हे मॅनेज करायला तुम्ही स्वतःचं व्यवसायामधले जे अकाउंट्स आहेत हे अतिशय ट्रान्सपरंट ठेवणं पाहिजे. संपूर्ण व्यवसाय हा 1 नंबरमध्ये झाला पाहिजे. बरोबर. मी बहुतांशी लोकांना ऐकलं की हां, मी 80%, मी 70%, मी 90% असं करतो. परंतु माझं असं म्हणणं आहे की 80, 70, 90% नसतंच. मला सांगा, तुम्ही आपण शेण खाल्लं तर एवढं खाल्लं काय आणि एवढं खाल्लं? म्हणजे तुम्ही काय म्हणता, मी एवढंच खातो. आपण काय म्हणतो, शेवटी शेणच खातो. उदाहरण जरी वाईट वाटलं ऐकायला तरी सुद्धा हे तसंच आहे. अगदी की तुम्ही तो व्यवसाय, तो 10%, 5%, 2 नंबरचा व्यवसाय 95%ला खाऊन टाकतो. आणि ह्या अशा व्यवसायामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चोऱ्या होतात. हे अलिखित नियम आहे. खरंय खरंय. जसं कर्मचाऱ्यांना मी सांगितलं तुम्हाला की कर्मचारी रिटेन होतो, तसं कर्मचारी एखादा व्यवसाय डुबवतो सुद्धा. बरोबर आहे. कारण त्याला तुम्ही तसा स्कोप देता. मार्ग तुम्हीच दाखवला. फायनान्स आणि काय होतं, कच्च्यात केलं तर माझा टॅक्स वाचतो किंवा मला काही फायदा होतो, हे एक मिथ आहे. बरोबर आहे. असं नाही आहे. पण हे समजून घेतलं तर फायनान्स मॅनेजमेंटमध्ये ते पण येतं की माझी टॅक्स लायबिलिटी किती, मग मी खर्च किती दाखवतो आणि माझं ॲक्च्युअल इन्कम किती. खरं म्हटलं तर पूर्ण व्यवसाय 1 नंबरमध्ये केल्यावरती खर्चच आपण एवढे कमी दाखवतो की खर्च दाखवल्यावरती टॅक्स जेवढा आत्ता भरतात त्याच्यापेक्षा कमी येतो. म्हणजे त्याला मॅनेज केला पाहिजे. उत्तम CA नेमणं, उत्तम अकाउंटंट नेमणं आणि उत्तम कर्मचारी नेमणं, त्यांना उत्तम पगार देणं, त्यांना उत्तम सेवा देणं, तर तुमचा व्यवसाय उत्तम चालणार. बरोबर. एक मला तुमच्याशी बोलताना आठवलं की बरेच जण क्रेडिटवरती पण देतात. कस्टमर टिकून राहावा ही त्याच्या मागची भावना असते. तर क्रेडिट द्यावं का? कारण तो फायनान्स मॅनेजमेंटसाठी तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. डेफिनेटली क्रेडिट देऊ नये असं माझं म्हणणं. से नो. कारण नाही हा अशी वर्ब आहे की ती तुम्हाला उच्चार करायला अतिशय अवघड आहे. खरंच आहे. कारण मी जर तुम्हाला नाही म्हणायचं तर मला फार ताकद लागते त्याच्यासाठी. बरोबर आहे. सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये क्रेडिट हा विषय नाही आहे, कारण आम्हाला क्रेडिट मिळत नाही. जर समजा तुम्ही क्रेडिट दिलं तर सोनं ही अशी गोष्ट आहे की दुसऱ्या क्षणी कॅश होते. तो तुम्हाला कधीच तुमचं क्रेडिट ठेवत नाही. बरोबर. त्याच्यामुळे क्रेडिट कधी येत नाही सोन्या चांदीमध्ये. भाव एवढे व्हॉलेटाईल झाले की ते पण तो तुम्हाला देणार नाही. त्याच्यामुळे क्रेडिट दिल्याने व्यवसाय वाढतो असं म्हणण्यापेक्षा व्यवसाय संपतो हा जास्त
योग्य वर्ड होईल ती त्याच्यासाठी. सोन्या चांदीमध्ये क्रेडिट कार्ड किंबहुना कोणत्याच व्यवसायात क्रेडिट हा नाही येऊ शकतो. ओके. त्याच्यामुळे क्रेडिट हा विषय ठेवूच नाही. बऱ्याच गोष्टी आपण उलगडल्या गेल्या सर, बरेच ॲस्पेक्ट झाले. अजूनही काही नवीन व्यावसायिक आहेत की ज्यांना ज्वेलरी व्यवसायामध्ये सुरू करायचं आहे, तर अशांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल सगळं? बघा, नवीन माणसांना व्यवसाय करायचा, ज्यांना इनिशिएट करायचं, स्टार्टअप करायचं आहे सोन्या चांदीमध्ये, तर त्यांनी पहिले हे लक्षात ठेवावं की पेशन्स पाहिजे त्यांच्यामध्ये. बरोबर. प्रचंड पेशन्स असेल आणि बसून राहायची ताकद असेल, तपश्चर्या करायची इच्छा असेल, तर ते फळ मिळणार. बरोबर आहे. आज दुकान टाकलं उद्या चालणार असं होत नाही. बरोबर आहे. जर समजा तुमच्यामध्ये तेवढा पेशन्स असेल तर तुम्ही एंटर करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे भांडवल असेल तर एंटर करा. त्याच्यानंतर तुमचा परिचय असेल आणि कस्टमर बेस असेल आणि तुम्ही मार्केटिंग करू शकत असाल आणि तेवढी परत तिथे पेशन्स असेल, बरोबर, तरच तुम्ही हा व्यवसाय करा. व्यवसाय अतिशय सुंदर आहे, व्यवसाय अतिशय प्रेस्टिजियस आहे, ग्लॅमर आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, मान सन्मान आहे, परंतु तो तुम्हाला कमवायचा आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही सोन्या चांदीचं दुकान टाकल्यावर तुम्हाला मिळणार असं होत नाही. ह्या व्यवसायामध्ये 15 वर्ष ही अशी असतात आणि 15व्या वर्षी एकदम असं होतं. बरोबर. हा माझा डेटा आहे. परंतु तुम्हाला जर एंटर करायचं असेल तर अतिशय स्वागत आहे, खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. परंतु याच्यामध्ये सगळ्यात एक गोष्ट प्लस केलं, कोणाचा अनुभवी हात जर धरला तर तुम्ही पटकन त्याच्यामध्ये सेट करू शकाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये तुमच्या व्हॅल्यूज असल्या पाहिजे. प्रामाणिकपणा ही पहिली व्हॅल्यू असली पाहिजे आणि त्याच्यावर कायम राहायला पाहिजे. ओके. तुम्हाला मोह होतात बऱ्याच वेळा. हा व्यवसायच असा आहे की याच्यामध्ये मोह खूप होतात, खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज दिसतात, असं वाटतं की हे करू का ते करू, आणि याच्यामधनं डायव्हर्सिफिकेशन होतं. डायव्हर्सिफिकेशन हा व्यवसायाला लागलेला कॅन्सर आहे. तो तुम्हाला संपवून टाकतो. खरंच आहे. कारण तुम्ही सोन्या चांदीत एवढे पैसे आले की दुसऱ्या दिवशी लगेच जमीन घेऊन टाकता. बरेच मानसिकता अशी असते की त्याचा छान चाललंय ना, मग मी पण करतो. आणि मग काय होतं की त्याचा बूट घालायला जाता, त्याचा बूट एक तर मोठा होतो, छोटा होतो. मोठा झाला तर चालता येत नाही, छोटा झाला तर चावतो, आणि मग त्याच्यामुळे तो तुमचाही चालणं बंद होऊन जातं. तुम्ही त्याच्याकडनं जाऊन त्याला विचारा हा बूट तू कसा बनवला, त्याच्याकडनं मार्गदर्शन म्हणून स्वतःचा बूट बनवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्या व्यवसायांमध्ये मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणण्यानुसार की नेटवर्किंग असू दे, मार्केटिंग असू दे, ही एक इन्व्हेस्टमेंट आहे, हे खर्च नाही. बरोबर. आणि ही इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. एक शेवटाकडे येताना मी असं तुम्हाला विचारू इच्छिते की दंडेब्राज ब्रँड आज एवढा यशस्वी झालेला आहे. हे सगळं करताना मी नेहमी बघते सोशल मीडियावरती वगैरे की तुम्ही स्वतःचे छंद पण सांभाळता, ट्रेकिंगला जाणे, फिरणे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही सांभाळता. म्हणजे फक्त पैशाचंच यश नाही आहे, ते एक यशस्वी आयुष्य तुम्ही जगत आहात. आम्हाला तुमच्या यशाचा मंत्र ऐकण्यामध्ये खूप उत्सुकता आहे, तो शेअर करा प्लीज. ॲक्च्युली खरं सांगू का तुम्हाला की कोणताही व्यवसाय, कोणताही व्यक्ती यशस्वी होतो ना, तो जेव्हा फिजिकल फिट असेल तेव्हा. ओके. फिजिकल फिट असेल तर तो मेंटल फिट राहतो, मेंटल असेल तर फिनान्शियल राहतो. तुम्ही चेक करा हे. जर मी फिजिकल फिट असेल तर मी इथे येऊन बसलोय, तुमच्याशी डील करतोय, तुमच्याशी बोलतोय, माझ्या मीटिंग्स चालू आहेत. बरोबर आहे. आणि मग त्याच्यामुळे मी पैसा पण कमवतोय, फिनान्शियली फिट आहे. बरोबर आहे. तर मग उलटं झालं, मी जर उद्या आजारी असलो तर तुमच्याशी बोलू शकलो नसतो, माझ्या व्यवसायावर पडणार नाही. पैसा कमवायचा असेल तर फिजिकली फिट राहा. बरोबर. फिजिकली फिट राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक माहीत असेल, एक प्रसिद्ध उद्योगपती होते आणि ते इन्व्हेस्टमेंट मागण्यासाठी एका फोरममध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा असा त्यांनी सेटअप सगळा सांगितला, PTP दिलं त्यांनी सगळं आणि सांगितलं की इन्व्हेस्ट करा. तर सगळे युरोपियन लोक होते, त्यांनी सांगितलं ते ठीक आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट सांगितलं, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट सांगितलं, परंतु आम्हाला त्याच्यावर इन्व्हेस्ट करायला भीती वाटते कारण तुम्ही फार अनफिट आहात म्हणे. तुमचं वजन 110 किलो आहे म्हणे, तर तुम्ही व्यवसाय कसा फिट करा. आता हा प्रश्न ईस्ट वेस्ट चेंज करणारा ठरला. खरंय. त्या व्यक्तीचं मी नाव आत्ता कोट नाही करत, पण सगळ्यांना माहितीचं ते नाव आहे. तर त्या माणसाने त्याच्यानंतर 2 वर्षामध्ये स्वतःचं वजन 69 किलो केलं. ओके. आणि इंडस्ट्रीला एक पायंडा पाडून दिला की मी करू शकतो. लोकांनी इन्व्हेस्ट केले नंतर त्याच्यामध्ये. तर तुम्ही फिजिकल फिट दिसला ना, बघा सर्वसाधारणपणे काय असतं
की जशी व्यक्ती असते ना तसं त्याचं एस्टॅब्लिशमेंट असतं, तसा त्याचा व्यवसाय असतो, तसं त्याचा कुटुंब असतं. बरोबर. म्हणून मी रोज सकाळी 25 किलोमीटर सायकलिंग करतो आणि दिवसभर मी फ्रेश राहतो. दुपारी सुद्धा मी झोपत नाही. अच्छा. तर मग तुम्हाला फिट राहायचं तर तुम्हाला पहिले तुमच्या शरीराला फिट ठेवावं लागेल, एकूण एक अवयव फिट ठेवावे लागेल. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यवसायाला फिट ठेवायचं असेल तर मी शरीराने फिट राहिलो पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर मी मानसिकदृष्ट्या एकदम फिट राहील आणि मग बरोबर फायनान्शियली मला गरजच नाही, मग माझे कर्मचारी सगळे काळजी घेतील. बरोबर. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा फिटनेस हा इथे येतो की तुम्ही मानसिकदृष्ट्या विचाराने किती फिट आहात. मग दुसरा भाग, व्हॅल्यूजनी मी किती फिट आहे. मी कोणाला फसवतो का, माझे विचारधारा काय आहे, मग मी कर्मचाऱ्यांशी कसा वागतो, वेंडॉरशी कसा वागतो, कस्टमरशी कसा वागतो, ही विचारधारा माझ्या व्यवसायात आहे. मग माझ्यात असून चालणार आहे का, तर माझ्या कर्मचाऱ्यांमध्ये पण असली पाहिजे. तर तो एक व्यवसाय फिट असण्याचा हे आहे. आणि तुम्ही कधीही मोठा, कोणताही ब्रँड मोठा होतो किंवा कोणतीही व्यक्ती मोठी होती तर ती स्वतः पहिले मनाने मोठी झालेली असते, आतून मोठी झालेली असते. मला वाटतं की जर समजा आमच्या व्यवसायाचंच ब्रीदवाक्य दर्जा, विश्वास, कला, या तिन्ही गोष्टींचा जेव्हा मला विचार करायचा तेव्हा मला फिट राहणं फार गरजेचं आहे. कारण मी जर अनफिट असेल तर सगळे अनफिट होते. अगदीच. आणि त्याच्यामुळे ना मी सांगतो की मी असं करतो तर तुम्ही करा. आणि तुम्ही फिट राहणं हे तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या मित्रांसाठी, सोशली. बरोबर. कारण मग हे सगळं आपण केलं वेगळं काही करायची गरजच नाही. खरंच आहे. मग तुम्ही नाही तर मग डॉक्टरकडे जात बसतो आपण. दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी समजायला उशीर होतो. आणि मग डॉक्टर कधी सांगतात की तुम्ही लँड आता कुठे जायचं नाही, काही नाही, घरात बसा. मग हे तर आता आधीच केलं ना, आधीच व्यायाम केला, आधीच आपण पाळलं तर कदाचित आपल्याला त्याच्यामधनं. आणि बघा, सर्वसाधारण माणूस आता 85 वर्ष जगतो. तर मला वाटतं 85 वर्ष आपण एक स्टँडर्ड धरायला पाहिजे की 85 वर्ष तर मी काम करणार आहे. बरोबर आहे. मे बी 90-95 असे पण लोक बघितलेले. बरोबर आहे. स्टीव्ह जॉब्स आता तुम्ही बघा, ते किती वर्षाचे होते. बरोबर आहे. आणि आता तुम्ही एक झुंझुनवाला आकाशा एअरलाईन ज्यांनी केली, आकाशा एअरलाईन इनॉग्रेशनच्या आधी 7 दिवस ते गेले. बरोबर. त्यांचं शेवटचं वाक्य बघा, नेटवर अजूनही सापडेल. बरं. ते म्हणे की मी सगळ्या जगात इन्व्हेस्ट केली, सगळ्या व्यवसायात इन्व्हेस्ट केली, पण स्वतःच्या प्रकृतीत केली नाही. ओके. ॲट द एज जस्ट 52 का 54 त्यांचं वजन 130 किलो होतं. तर माझी बायको पावभाजी खूप चांगली बनवायची, ती खातो मी, मला त्याच्यामुळे मी राहवलं नाही. आज मी तुमच्या समोर आहे आणि आता माझे फार कमी मिनटं राहिलेत काही जगायची. असं ते शेवटचं वाक्य होतं. आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी ते गेले आणि 8 दिवसांनी त्यांचं इनॉग्रेशन झालं. त्यांची प्रकृती नव्हती पण व्यवसाय मोठा झाला होता, कारण त्यांचा स्टाफ सगळा फिट होता. पण त्यांनी सांगितलं असं करू नका, व्यवसायात फिट राहायचं तर तुम्ही फिट राहा. हे फार मोठं उदाहरण आपल्याकडे आहे. खरंच आहे. हो, म्हणजे ही एक सायकल आहे. ही एक सायकल आहे. आणि जशी प्रकृतीची, म्हणजे सृष्टीची एक सायकल आहे, तशी व्यवसायाची एक सायकल आहे. आणि त्याला हे सगळं हँड इन हँड जाणाऱ्या गोष्टी आहेत. सर, खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून. आणि मला खात्री आहे की बऱ्याच लोकांना, उभरते जे कोणी आहेत यांना या व्यवसायात यायचे किंवा जे या व्यवसायात आहे त्यांना सगळ्यांना तुमच्याकडनं खूप छान मार्गदर्शन मिळालं आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल आणि तुम्ही दिलेल्या मार्गदर्शन. थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, आज आपण जे तज्ज्ञांशी चर्चा केली आणि ह्या चर्चेमधनं तुम्हाला निश्चितच तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तर मिळालीच असतील आणि तुमच्या व्यवसायाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन बघितला असेल. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये अशाच एका मोठ्या व्यक्तिमत्वाबरोबर. धन्यवाद.